पण परत येऊन महाराजांनी सुवर्ण सिंहासन उभा केलं. परत येऊन संपलं वाटत असताना राखेतनं कशी भरारी मारायची हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं शिकायचं. सगळ्यात महत्वाचं 5 जून द्वादशी उजाडली. रायगड गुड्याने उभारला, फुलांनी सजला, तोरणं बांधली गेली. असंख्यांच्या बलिदानाचं समर्पणाचं महान मंगल फळ आज सत्यात उतरत होत. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, मराठी माणसाच्या मनातला प्रचंड मोठा दिवस, मराठी अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा. सूर्योदयाला 3 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. सायंकाळ झाली आणि राज्याभिषेकाच्या अभिषेक पर्वाला सुरुवात झाली. मंडप वेदीतल्या आसंदीवर महाराज आरोहण करते झाले. पाठोपाठ महाराणी सोयराबाई, युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. अष्टप्रधान मंडळांनी आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला तुपाचा सुवर्ण कलश घेऊन मोरपंत उभा राहिले, तर दक्षिणेला दुधाचा कलश घेऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते खडे झाले. अष्टदिशांना अष्टप्रधान उभा राहिले. अभिषेक सुरू झाला. त्याच वेळी महाराजांचं लक्ष दक्षिणेला उभा असणाऱ्या सरसेनापती हंबीररावांकडे गेलं. राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी हंबीरराव मोहिते सरसेनापती झाले होते, पण त्यांच्या अगोदर होते ते सरसेनापती प्रतापराव गुजर. आणि महाराज प्रतापरावांच्या आठवणीनं क्षणभर व्याकुळ झाले. प्रतापराव, या प्रसंगी तुम्ही असायला हवे होता प्रतापराव. आणि महाराजांच्या समोर तरळू लागले ते दृश्य. शाहिस्ता खान मारल्यानंतर मिर्झा राजा जैसे स्वराज्यावर चाल करून आला. मिर्झाला माहिती आहे राजांचा जीव गडात नाही, किल्ल्यात नाही, प्रांत प्रदेशात नाही. राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत. आणि या मिर्झानं रयत छळायला सुरुवात केली. गावाच्या गावात झाली, खुल्याम कत्तल्या रमल्या, आक्रोश किंकाळ्या आरोळ्या, रक्ताच्या चिळकाण्या, मृत्यांचा अनेक प्रतांच्या काच, यातनांचा कल्लोळ उडाला. आणि राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजे आले ते थेट मिर्झाकडे. मिर्झा, थांबवा हा रयतेचा छळ, थांबवा ही जुमखोरी. तसे मिर्झा म्हणाले, राजे हा छळ थांबवणं तुमच्याच हाती आहे. मतलब आपण मोगलांचे मनसबदार व्हावं, आपण औरंगजेब बादशाची ताबेदारी घ्यावी. आणि संतापले राजा मिर्झा, आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहांचे वंशज समजत होतो. या स्वातंत्र्याच्या लढाईत तुम्ही आमच्या सोबत याल असे वाटले, पण तुम्ही तर मिर्झा यासाठी नाही असंख्याने रक्त सांडलं की आम्ही मोगलांची ताबेदारी घ्यावी. यासाठी नाही अनेकांनी बलिदान दिलं, आम्ही तुमची मनसबदारी स्वीकारावी. यासाठी नाही हे स्वराज्य उभा केलं, आम्ही तुमची लाचारी पत्करावी. नाही मिर्झा, हे होणे नाही. आणि मिर्झा छदमी म्हणाले, राजे रयतेची फिकीर करावी. आणि अखेर रयतेसाठी महाराजांनी तह स्वीकारला. पुरंदरास 23 किलो मिर्झाला द्यावे लागले. 1646 ला सुरू झालेला हा स्वराज्याचा प्रपंच 1665 पर्यंत जेवढं कमावलं होतं तेवढं सार द्यावं लागलं. एखादा खचून गेला असता, संपून गेला असता, कमावलेलं सार द्यावं लागलं. शंभूराजांना मोगलांचं मनसबदार बनवावं लागलं. महाराज त्यांच्या उरातला हा सल त्यांना जाळत राहिला. महाराज अस्वस्थपणे रायगडाच्या तटबंदीवर घिरट्या मारत राहिले. महाराजांच्या या अस्वस्थ फेऱ्या रायगडावरच्या घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या एका शिलेदाराला पाहावेनात. राजांचा सल त्याला सहनच होईना. त्याचं नाव होतं कर्तोजी गुजर. राजांची ती अवस्था पाहिली आणि कर्तोजी मुठ्यावरून म्हणाला, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू नाही देणार म्या. आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयालाच गडाचे महाद्वार उघडले तसे हा कर्तोजी गुजर सुसाट सुटला तो थेट मिर्झा राजाकडे. मिर्झा राजांच्या छावणीच्या बाहेर कर्तोजी कैद झाला. कैद केले कर्तोजी, मिर्झा रावच्या पुढे हजर केले. मिर्झा राजाने विचारलं, कोण? जी कर्तोजी गुजर. कुठून आला?
जी शिवाजीराजांकडनं का आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. राजांची माणसं तुटतील फुटतील कुठली, नामुमकिन. तसे कडतोजी म्हणाले तसं नव्हं, पण आता तुमच्या तडाख्यातनं आमचं राज काय वाचणार आहे ती का? त्यांच्याबरोबर मरण्यापेक्षा तुमच्याबरोबर जगलेलं नाही का चांगलं, म्हणून आलोय तुमच्याकडं, घ्या की चाकरीत. आणि मिर्झाला पटला, सही बात बोले. आणि मिर्झाने कडतोजीला चाकरीत घेतला. पण कडतोजींच्या उरात डाव मात्र वेगळाच होता. कडतोजी संधी शोधत होते आणि अखेर कडतोजींना संधी मिळाली. दस्तुरखुद्द मिर्झा राजांच्या छावणीला पहरा द्यायची जबाबदारी या कडतोजी गुजरांवर आली. सायंकाळ झाली, रात्र सरली, पहिला प्रहर संपला, पहारे बदलले आणि दुसऱ्या प्रहराला पहारे द्यायला कडतोजी गुजर मिर्झाच्या छावणी जवळ आले. रात्रभर चढलेली सगळी छावणी गाढ निद्रिस्त. दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या केकाटण्याचा नाहीतर जागते रोच्या रोळीचा आवाज, बाकी सारं शांत. कडतोजींना आजूबाजूचा अंदाज घेतला. त्यांनी हलवार मिर्झा राजाच्या छावणीचा पडदा सरकवला. आत मंचकावर मिर्झा गाढ निद्रिस्त झाला होता. त्या मिर्झाकडे बघितलं आणि कडतोजीच्या मुठी आवळल्या. पण पुन्हा एकदा कडतोजींनी मिर्झा राजाच्या छावणीला फेरी मारली. सारा हालबेल असल्याची चाहूल घेतली आणि अचानक कडतोजी मिर्झा राजाच्या छावणीत तीरासारखे हात घुसले. कडतोजीच्या मस्तक जाऊन उभा राहिले. कडतोजींनी मिर्झाचं मस्तक बघितलं आणि संतापले. कडतोजी, मिर्झा, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणारा तू, तुला बिनगोर झोपू देणार नाही. कमरेचा खंजर काढलं आणि मिर्झावर चालवणार तोच पोलत्याचा उजेड खंजरवर पडला. दगो 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 बघता बघता पाणीकरी धावले. कडतोजीचा खंजर वरच्यावर पकडलं गेलं. मिर्झा राजा थरफडत जागा झाला. वार करणारा तो कडतोजी पाहिला आणि मिर्झा हबकला. या मिर्झावर वार करायची हिम्मत, ही हिम्मत अजून कोणी दाखवली नाही. तू तसा कडतोजी कडला. मिर्झा, एक वार खुला सोड, नाही तर उभा कापला तर शिवरायांचा मावळा सांगणार नाही. जखडल्या कडतोजीचे ते बोल ऐकून मिर्झा चकित झाला. कडाडला, शमशेर लाव हमारी. पहरेकरांना वाटलं आता बहुतेक या शमशेरीनं कडतोजींचं मस्तकच मारलं जाणार. राजपुती शमशेर आली. संपले कडतोजी, संपले. पण अचानक मिर्झानी पवित्रा बदलला. आपली राजपुती शमशेर हातात घेतली आणि कडतोजींच्या पुढ्यात धरली. कडतोजी, हे घ्या, हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. आज पवे तू आमच्यावर वार करायची हिम्मत कुणी दाखवली नव्हती, तुम्ही दाखवली. आम्ही कदर करतो तुमच्या त्या हिमतीची. हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. कडतोजींनी ती शमशेर घेतली आणि मिर्झा म्हणाले, बिनगोर जा, माझा कुठलाही सरदार तुला अडवणार नाही, सैनिक थांबवणार नाही, जा बिनगोर जा. आणि कडतोजी निघाले. 5-6 पावलं गेले. अचानक मिर्झा म्हणाले, रुक जाओ. कडतोजी थबकले. त्यांनी मागं वळून पाहिलं. मिर्झा त्यांना सांगत होते, जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडे तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. हा मिर्झाही नाही. कडतोजी रायगडावर परतले आणि कडतोजीने एकट्याने दाखवलेला हा पराक्रम महाराजांच्या कानावर गेला आणि भर दरबारात राजा म्हणाले, कडतोजी, कोण प्रताप गाजवलात तुम्ही? कोण प्रताप? आजपासून तुम्ही कडतोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव. प्रतापराव गुजर. प्रतापराव ही कडतोजी गुजरांना महाराजांनी दिलेली पदवी. हे कडतोजी गुजर तथा प्रतापराव गुजर सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या भोसरे गावचे. प्रतापराव सरसेनापती झाले. स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया करणारे सरसेनापती, स्वराज्याच्या सीमा वाढवणारे सरसेनापती. राज्याभिषेकाच्या वेळी औरंगजेब स्वस्थ बसणारच नव्हता. महाराजांचा राज्याभिषेक तो होऊच देणार नव्हता. महाराजांना याची कल्पना होती आणि म्हणूनच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना सांगितलं, प्रतापराव, राज्याभिषेक निर्विघ्न पार पडला पाहिजे, पण तत्पूर्वी स्वराज्याच्या सीमा निर्धोक करा, सीमा बिनघोर करा.
आणि सरसेनापती स्वराज्याच्या सीमा बिनगोर करण्यासाठी दौडत राहिले. पण त्याच वेळी स्वराज्यात ठाण मांडून होता तो बेलोल खान पठाण. प्रतापराव त्याच्यावर तुटून पडले. उमराणीला झुंज झाली. बेलोल खान पठाण कोंडला, महिनाभर जखडला. तसा बेलोल खान पठाण प्रतापरावांना शरण आला. चूक झाली, पुन्हा इकडे येणार नाही. एक वेळ धर्म वाट द्या. एक वेळ शरण आलेल्या बेलोल खान पठाणाला भोळ्या प्रतापराव गुजरांनी सोडून दिला. वार्ता महाराजांना कळाली आणि महाराज संतापले. प्रतापराव, तुम्ही तर सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? काय करणे सला केलात? काय करणे धर्म वाट दिलीत? तो बेलोल खान माझ्या सापाची जात फिरून दंश करणारच. महाराजांना कळालं होतं, माहिती होतं प्रतापरावांनी चूक केलीच. का सोडलं? आणि आतापर्यंत या देशात हेच झालं होतं. शत्रूला उदार मानानं सोडून देणारे याच हिंदुस्थानातले आमचे राजे. आम्ही शत्रूला उदारपणे सोडून दिलं, पण शत्रूनं मात्र आम्हाला कधीच सोडलं नाही, अजिबात नाही. नाहीतर पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घौरीचा 2 वेळा पराभव केला आणि पराभव झाल्यानंतर पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घौरीला जाऊ दिलं, सोडून दिलं, धर्मवाट दिली. तिसऱ्या वेळेला मोहम्मद घौरी परत आला. तिसऱ्या वेळी त्यानं पृथ्वीराज चौहानांचाच पराभव केला, पण मोहम्मद घौरीनं पृथ्वीराज चौहानांना सोडलं नाही, संपवलंच. वास्को द गामा कलिकत बंदरात उतरला. तिथल्या झामोरीन राजाचं त्याचं स्वागत केलं, पण त्यानं त्याच झामोरीनला कैद केलं आणि कलिकत ताब्यात घेतलं. आम्ही शत्रूला उदारपणे वागवणार आहे, पण या परंपरेला छेद दिला तो पहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी. 40,000ची फौज घेऊन आलेल्या अफजल खानाचा महाराजांनी इथंच कोतळा काढला आणि महाराज कडाडले, या भूमीवर परत आक्रमण करणारा इथं आल्यावर फाडलाच जाईल. तो सोडला नाही जाणार. आम्ही सोडायचं आणि तुम्ही मात्र संपवायचं नाही. नाही, प्रतापरावांनी नेमकं ते केलं होतं आणि महाराजांची भीती खरी ठरली. बेलोल खान पठाण पुन्हा स्वराज्यात आलाच आणि संतापलेल्या महाराजांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहिलं. त्या बेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आता आम्हास तोंड दाखवू नका. आणि महाराजांच्या शब्दांनी कर्यासारखे प्रतापरावांच्या काळजात घुसले. आम्हास तोंड दाखवू नका. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. अशा वेळी सरसेनापती रायगडावर हवेत, तर महाराज सांगतायत त्या बेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापराव संतापले. बेलोल! त्या बेलोलचा पाठला करत दौडत राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या सामानगडाच्या पायथ्याशी प्रतापराव गुजरांचा तळ पडला होता. दिवस थंडीचे, शेकोटी थंडणत होती. सगळे बसलेले आणि त्याच वेळी हेर धावत आला. राव राव राव! प्रतापरावांची नजर गेली. राव, नेसरीच्या खिंडीत बेलोल खानाचा तळ पडलाय राव. आणि ताडकन प्रतापराव उठले. त्यांची नजर त्या ज्वाळेत स्थिर झाली. ज्वाळेतली ठिणगी डोळ्यात घुसली आणि महाराजांचे शब्द कानात घुसले. तो माणूस तोंड दाखवू नका. त्या बेलोलचं मस्तक छटल्याशिवाय प्रतापरावांचे डोळे क्रुद्ध झाले. बेलोल खान! आणि कडाडला प्रतापराव. कोण येतो? कोण येतो सोबत? आणि उठला पिसाच, उठले दीपाजी राऊतराव, उठले विठ्ठल पिलाजी आत्रे, उठले सिद्धी हिलाल, उठले कृष्णाजी भास्कर, उठले विठोजी शिंदे आणि 7वे खासे सरसेनापती प्रतापराव गुजर. 7 घोडी सज्ज झाली, टाच मारली आणि हर हर महादेवचा जयघोष करीत ही 7 घोडी आली ती नेसरीच्या खिंडी जवळ. वेडात मराठे वीर दौडले 7. नेसरीच्या खिंडी जवळी फुरफुरती घोडी थांबली. प्रतापरावांनी समोर बघितलं. बेलोल खानाचा सेना सागर पसरला होता, पण निद्रिस्त दक्षिणेच्या टेकडीवर बेलोल खानाची छावणी होती. महाराजांचे शब्द प्रतापरावांच्या कानात घुसत होते. त्या बेलोलचं मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि महाराज कडाडत राहिले. बेलोल! प्रतापरावाने एकदा आपल्या सहकाऱ्यांकडे बघितलं. नमो पार्वती पतये हर हर महादेव! जागर उठला आणि 7 घोडी त्या नेसरीच्या खिंडीत घुसली.
बेलोल खान पटणाच्या सेना सागरात सुसाट सुटली. बघता बघता कापाकापी चालू झाली. शौर्याचं वादळ उफाळलं. आक्रोश किंकाळे, आक्रोश बस. बघता बघता बेलोल खानाचं सैन्य सावध झालं, जागा झालं. दक्षिणेच्या टेकडीवरचा बेलोल खान बाहेर आला. त्याने प्रतापरावांची क्रूर नजर बघितली. आपल्या सैन्याला आदेश दिला. बघता बघता सगळं सैन्य या 7 वीरांभोवती गोळा झालं. समचारी फिरत राहिल्या. तुफान शौर्याचं वादळ फिरत राहिलं. प्रतापरावांना बेलोल हवा होता, पण अवतीभोईनी सैन्य दाटलं. खालून आगवर आग वाजूनी समशेर उसळली सहस्र क्रूरई मानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. बेलोल खानाच्या सावध झालेल्या फौजे पुढे हे 7 वीर तोकडे पडले. खग 7 वनव्यात जळाले, गर्दीत लोपले. ती रात्र महाशिवरात्रीची होती. रायगडाच्या शिवशंकराला या 7 बिल्वदलांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घातला. हे 7 वीर त्या महाशिवरात्रीच्या रात्री स्वराज्यासाठी समर्पित झाले. आपल्या अंगाखांद्यावर सप्तनद्यांचा अभिषेक होत असणारे राजे प्रतापरावांचा तो रक्ताचा अभिषेक पाहत होते. प्रतापराव, तुमच्या समर्पणाच्या बळावर तर उभा राहतंय हे स्वराज्य. कधी नेसरीच्या खिंडीत गेलात तर प्रतापरावांची पावलं आजही दिसतील. दगडावर दिसतील अजून ते थल्या टाचा. ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. अजूनही उठतो मेघ क्षणात मातीचा. अद्याप वीरानी कुणी वाऱ्यावर गात. वेडात मराठे वीर दौडले 7. महाराजांच्या माथ्यावरचा सप्तनद्यांचा अभिषेक संपला. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, शरयू, सिंधू या सप्तनद्यांनी महाराजांचा अभिषेक झाला. आता समुद्र जलाचा अभिषेक. मध्यान्ह रात्री महाराजांचा अभिषेक संपला. महाराजांना सुवासनीने ओवाळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली. स्वर्ण अलंकार धारण केले. शस्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण महाराजांनी धारण केलं. महाराजांनी आई भवानी मातेला, मासाहेब जिजाऊला, उपस्थित ज्ञानी जनांना वंदन केलं आणि महाराज राजसभेकडे निघाले. राजसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर 2 स्वर्णलंकार ल्यालाले बलाढ्य हत्ती आणि 2 पांढरे शुभ्र अश्व, 4 पातशया पालत्या घालून त्यावर आपली नूतन सृष्टी उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वागताला सज्ज होते. महाराजांच्या पाठीमाग अष्टप्रधान स्वर्ण गुरचप घातलेले गुरचपदार महाराजांच्या सोबत चाललेले. राज्यसभेतून महाराज आत आले. राज्यसभेच्या मध्यात एक सुबक लांबरुंद चौदारा, त्याच्यावर आणखी एक चौथरा आणि त्याच्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी आणि त्या मेघडंबरीमध्ये रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन. मराठी अस्मिता झालेलं, मराठी जनांचा अभिमान असलेलं सुवर्ण सिंहासन. महाराजांनी एक वार त्या स्वराज्य सिंहासनाकडे पाहिलं आणि महाराजांना आठवलं सिंहासन तयार करणं सुरू होतं. त्यावेळी राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की त्याच्यावर आमच्या सगळ्या मावळ्यांना बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हे राज्य रयतेच. महाराज त्या सिंहासनाकडे निघाले. सिंहासनाच्या पाठीमागे सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अधिकार दर्शक राजसत्तेची चिन्ह झळकत होती. सोनेरी मत्स्य, मोरचल. एका स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याची तराजू. खरं तर आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म आताचा, पण निपक्ष न्यायाचं प्रतीक म्हणून समपातळीत लोंबणारी तराजू 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सिंहासना पाठीमागे ठेवली. हे राज्य निपक्ष न्याय देई. अश्वदलाची, आरमाराची ती राजचिन्ह झळकत होती. खरं तर महाराजांनी राज्य उभा केलं, पण महाराजांनी पहिला विचार हा केला,
या देशात राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. कदाचित आपण उभा करत असलेलं हे राज्यही नाही, हे राज्य चिरंतन राहिलं पाहिजे. आणि महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, स्वराज्याला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, समुद्रावरनं. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार असणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. आरमार उभा राहिलं, पण आरमारासाठी जहाजं हवीत, तोफा हव्यात, दारुगोळा हवा. तत्कालीन काळात जहाजं इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं. ते देत होते, महाराज विकत घेत होते. पण महाराजांनी विचार केला, इंग्रज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, ते स्वावलंबी, स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर झालं पाहिजे. म्हणून महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुण्यातल्या मावळामध्ये आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा उतायचा कारखाना काढला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी दिलेले महाराष्ट्राला 2 अलौकिक गुण आहेत. इथल्या मातीमध्ये उद्योग जोपासला, उद्योग वाढ झाली, व्यापार वाढवला. खरं तर स्वराज्याच्या बनावटीची जहाजं दर्यात तरंगू लागली, पण एखाद्या जहाजात अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या ओझ्याने जहाज डचमळायचं, सबबनेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी बघितलं, एका दिवशी विचार केला आणि महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पळणार, किती ओझं ठेवलं तर न डचमळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. दुर्दैवानं तो आत्ताच्या आमच्या पोरांमध्ये राहिलाच नाही. इंग्रजांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं, त्यांना मालक बनून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्यात जिज्ञासा नावाचा गुणच नाही. म्हणजे तुम्ही कधी बघितलं असेल तर लक्षात येईल, हल्लीची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं आहेत, 1 सगळं येतंय आणि 2 काहीच येत नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला बरं वाटतं, बरं झालं ते झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते आपल्यातला एखादा बसला असता आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला. बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का, संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा नाहीच आहे. ज्ञान कशातनं वाढतं, अभ्यासातनं. अभ्यास कशातनं, जिज्ञासेतनं. आमच्या पोरांमध्ये पहिला गुण हवा, जिज्ञासा. विलक्षण गुण आहे तो महाराजांमध्ये, विलक्षण. इंग्रजांच्या वखारीवर छापा मारला महाराजांनी सोरत्याच्या स्वारीत. आता शोधावं काय, सोनानं संपत्ती, पण महाराजांची जिज्ञासू नजर भिरभरत होती. इंग्रज सुधारलेले, पुढारलेले, काहीतरी वेगळं असेल, आणि त्या वखारीच्या एका कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र मिळालं. यंत्र आणलं महाराजांनी उचलून, यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना.
जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं, ते परवा छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला, हे यंत्र कशाचं, आणि कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू व्हायला हवं. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र लिहिलं, ते छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. महाराजांनी ते यंत्र रायगडावर नेलं. रायगडावर त्याला लिहिता मंडप म्हटलं जायचं, पण यंत्र सुरू नाही झालं. शेवटी महाराजांनी ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि त्याला सांगितलं, हे यंत्र सुरू करा, छपाईकाला सुरू करा. महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेखनं सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतला चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतीय छपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. खरं ते एक काळ होता, आम्हाला समुद्रात जायचं झालं तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी अशी कलाटणी दिली, आता पोर्तुगीजांना समुद्रात यायचं असेल, महाराजांचा परवाना लागायचा. हॅबेकरे नावाचा फ्रेंच प्रवासी चौलच्या कार्यालयात पोहोचला, त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. तो परवाना घ्यायला आला खरा, पण आता त्यांनी परवाना घेता घेता पहिला प्रश्न महाराजांच्या अधिकाऱ्याला विचारला. महाराजांचं सैन्य कमी, महाराजांचं सामर्थ्य कमी, महाराजांकडे संपत्ती कमी, तरी महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण, अभ्यास, प्रचंड अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास महाराजांच्या यशाचं कारण. या हॅबेकरनं दुसरा प्रश्न विचारला, पण तुमचे महाराज हे सगळं कशासाठी करतायत? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगाल चौपसागर अखंड स्वराज्य निर्माण करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य. हा राज्याभिषेक त्या ध्येयपूर्तीचं पहिलं सामर्थ्यशाली पाऊल होतं. राजे सिंहासनाच्या चौथऱ्यावर आले, मंत्रघोष गरजू लागला, महापंडित मंत्रोच्चार करू लागले. गागा भट्ट पुढे झाले. सिंहाचा मुखवट असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी त्या सुवर्ण राजदंडाला वंदन केलं. सिंहासनाकडे पाहिलं. महाराज सिंहासनापुढे नतमस्तक झाले. मंत्रघोष निनादत होता. त्याच वेळी महाराजांनी उजवा गुडघा टेकून सिंहासनाला पदस्पर्श न करता सिंहासनारोहण केलं आणि महाराज सिंहासनावर वीरासनात बसले. मंत्रघोष गरजतच होता. त्याच वेळी गागाभट्ट पुढे झाले. मौल्यवान जडावाचे मोतीलग झलराचे सुवर्ण छत्र त्यांनी महाराजांच्या मस्तकी धरले. गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, शस्त्रशास्त्र पारंगत, अष्टप्रधान वेष्टित, अष्टावधानी, प्रौढ प्रताप पुरंदर राजे छत्रपती झाले आणि गागाभट्ट कडाडले. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. हजारो मुखातून जयध्वनी निनादला. जय जयकार झाला. नौबती चढवू लागल्या. चौखडे गरजू लागले. रायगडाच्या माथ्यावरच्या तोफा धडाडू लागल्या. राष्ट्रभूमीला सांगू लागल्या, राष्ट्राला छत्रपती मिळाला. राजे छत्रपती झाले. या मुलांच्या पातळशाहीमध्ये एक मराठा एवढा पातळशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही. इतिहासाने त्याचे वर्णन केले. महाराजांनी याच वेळी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. कानून जाब्ता तयार केला. स्वराज्याची घटना, या देशाची घटना तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. लोककल्याणकारी राज्य, शेतकऱ्यांचं कास्तकारांचं राज्य, कामगारांचं राज्य, 18 पगड जातींचं राज्य, साऱ्यांना सोबत घेऊन जाणारं राज्य, स्त्रियांना प्रतिष्ठा देणारं, स्त्रियांचा सन्मान राखणारं, गुलामगिरी संपवणारं, लोककल्याणकारी रयतेचं राज्य. महाराजांनी राजव्यवहार कोश तयार केला, छत्रपती नावाची नाणी पाडली, शिवाशक सुरू केला आणि छत्रपती शिवाजी महाराज नगरखान्यापासून ऐरावताच्या सुवर्ण अंबारीत बसून जगदीश्वराच्या दर्शनाला मिरवणुकीतून निघाले. सुवर्ण, चांदी, रुपयांच्या फुलांचा महाराजांवर वर्षाव झाला. हत्तीवरनं महाराजांनी निघालेली ती मिरवणूक राज्याभिषेक बघायला इंग्रजी सत्तेचा हेनरी ऑक्झेंडन आला होता. त्याला हत्तीवर बसलेले महाराज दिसले आणि त्याला प्रश्न पडला, रायगड बिकट, बुलंद बेलाग, मुंगीला चिरता येत नाही, वारला परमंश बाहेर पडता येत नाही, इतका कठीण, माणूस गड चढू शकत नाही नीट. तिथं एवढा मोठा बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर नेलाच कसा? आणि खरं आहे बरं, रायगड अजून माणसाला नीट चढता येत नाही, माणसं रोपवेनच जातात, चढणं शक्य नाही. मग त्या हेनरी ऑक्झेंडनला प्रश्न पडलाय, जिथं माणूस चढू शकत नाही तिथं एवढे मोठे 2 बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर नेले कसे? त्याला अजून उत्तर मिळालं नाही. उत्तर असं आहे, 1662 साली शहाजीराजे महाराष्ट्रात आले, त्यावेळी येतानाच हत्तीची 2 छोटी पिल्ल घेऊन आले. ती पिल्ल छोटी असतानाच गडावर नेली, ती मोठीच गडावर झाली, त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला. हेनरी ऑक्झेंडन भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका, बाबा असं असं झालंय. 350 वर्षापूर्वी महाराजांनी उभारलेलं हे स्वराज्य पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत राहील. महाराजांच्या विचारांवर चालत आम्हाला स्वराज्याचं सुराज्य करता येईल. त्या स्वराज्याच्या दिशेनं पावलं टाकूया. आमदार अभिजिताबा पाटील यांच्या मित्रपरिवारानं आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना त्या शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.